जय शिवराय मित्रांनो, मी आलेलो आहे गोट्यावरती. आज जरा ऊन पडलं तर म्हणलं वासरा आपण नाही ना उन्हामध्ये बाहेर बांधावं. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मित्रांनो. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ बघत राहा. मग काय इकडे मित्रांनो, मी लगेच गोटा उरका घेतला, शेण वगैरे ओढून घेतलं मस्तपैकी. त्यानंतर खराटा पण मारला. गोटा वगैरे उरकून झाला मित्रांनो. मग ऋतिकने मी घेतला माईव्याला बाहेर पहिल्यांदा. इथं आपण एक कासरा लावलेला आहे. एक आपण बाहेर बांधताना एकाच जागेवर बांधतो वासराला. मग काय मित्रांनो, लगेच आपण बच्चूला पण बाहेर घेतलं. आपल्या बच्चू बाईला तोंडाला धरायला अजिबात आवडत नाही, त्याला आपण दाव्यावर बाहेर घेतो. मग काय इकडे मी लगेच टेम्पोला आडा टाकला. मित्रांनो, इकडं ऋतिक शेटने हातातच धरला तर कासरा, कारण आम्ही दोघंच जण होतो. अक्षय शेट नंतर ना आले. इकडे बघू शकता मायव्या कसा उड्या मारतोय. बच्चू पण बघू शकता किती मस्ती करतोय. मित्रांनो, बच्चू अतिशय गरम आहे आमचा, बघू शकता. हे बघा मायव्याची उडी, हे बघा कसा आहे फांगड्या. मित्रांनो, आमच्या इकडे 2 ते 3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस होता. ऊन काय पडलंच नव्हतं. आज ऊन पडलं, त्यामुळे म्हणलं जरा उन्हात वासरं बांधावं, जेणेकरून वासरं फ्रेश राहतील. आणि कसं जरा असं मोकळी बांधली की जरा वासरं मोकळी होतात, उड्या वगैरे मारतात, मस्ती करतात.
मग मित्रांनो शेवटी सगळी कामं वगैरे झाली, गोट्यातली कुट्टी वगैरे आणून टाकली. मग आता आपल्याला जायचं होतं कामावरती. मग म्हणलं चला बच्चूबाई मी चाललो. मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.